रूपपादालोचारे सुख झाले हो साधे सुख झाले हो साधे सुख झाले हो साधे रूपपादालोचारे सुख झाले हो साधे सुख झाले वो साजरे सुख झाले वो साजरे विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा 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 तो माधव बरवा तुकोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व काजे आगर सर्व तुकाजे आगर सर्व चोकाचे आगर सर्व चोकाचे आगर सर्व चोकाचे आगर सर्व तुकाजे आगर सर्व तुकाजे आगर सर्व तुकाजे आगर सर्व चोकाचे आगर चोकाचे आगर चोकाचे आगर हा बाबर कुमा देवी बाबर कुमा देवी बापर कुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि बाबर गुमा देवी बरा बाबर गुमा देवी बर बाबर कुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवारा तो हा विठ्ठल बर तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
हरी सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम जय 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 राम देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा न तुझे पंढरीनाथा न तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा वदने तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम वदने तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम 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 चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा न तुझे पंढरीनाथा न तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा राम मने केशव राजा रामाने केशव राजा मने केशव राजा राम म्हणे केशव राजा केला नेमताल विमादा केला नेमताल विमादा नेमताल विमादा केला नेमताल विमादा सोडी सर्वथा छोडी शरण सोडी सर्वथा छोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथ तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा गोपाल कुमार हा 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 गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार काय म्हणतो पांढरी किल्ला जमल गावात लावायला पांढरी तीन एकच लावून तुम्ही देहा जाओ आतबारा देहा जाओ आतबारा देह
पांडुरंग दृढ भाव पांडुरंग दृढ भाव शरणागतो दिलवाता शरणागतो दिलवाता पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी राम दृढ भाव शरण पंढरीनाथा 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 आन तुम्ही
सर्वांनी हाताने टाळे आणि मुखात नामस्मरण घ्यायचा. सद्गुरु श्री नारायण गिरी महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। विठ्ठल 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 देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवे माझा, चरण न सोडे सर्वथा, आन तुझे पंढरीनाथा, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय, नित्याय सिद्धाय दिगंबराय तस्मै काराय नमः शिवाय, समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं, जगननिहित पाणिमण्डन मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, कलावज्ञज्योधरार्थावतारं, कलाङ्काङ्गतेजोदिकामोदिवक्रं, फलानिशवादापनोदारदर्शं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान सच्चिदानन्दरूपाय, ईशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय खंडेराय नमो नमः। जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण,
तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मज साहे थे करावे देवा तुझे ये सेवा तुझे ये सेवा सकळ गोवा बरोडे आता मज साहे करावे देवा तुझे सेवा सकळ गोवा भगवने तुझी सेवा सकळ गोवा भगवने आता माझा साया करावे देवा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता हिटला अभंग. संत श्रेष्ठ महान भगवत भक्त भगवंताचे अत्यंत लढीवाळ असणारे पंढरी निवासी संत नामदेव महाराज यांच्या गाथ्यातील भक्तीची पराकाष्ठा करणारा आणि आपल्या जीवनात देखील त्याचं दिग्दर्शन करणारा आणि भगवंताला प्रार्थना करणारा अशा प्रकारचा हा 4 कडव्याचा उत्कृष्ट अभंग आहे. हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण भगवत कृपेनं खंडेरायांच्या कृपेनं त्याचप्रमाणे वैकुंठवासी सद्गुरू गंगागिरी महाराज वैकुंठवासी श्री गुरुवर्य नारायणगिरी महाराज त्याचबरोबर इतर जे काही साधुसंत आहेत सर्व साधुसंतांच्या आशीर्वादाने भगवत कृपेने आणि सर्व ग्रामस्थ मंडळी वाकडी आणि खंडेराय देवस्थान वाकडी या सर्वच अशा सुयोगावर अधिकस्य अधिक फलम अशा या सुयोगा पवित्र काळामध्ये हा अखंड नाम सप्ताह मला वाटते सालाबादप्रमाणे याही वर्षी होत आहे. परंतु अधिकस्य अधिक फलम यावर्षी हा अधिक मास आल्यामुळं त्याला दुग्ध शकरायोग म्हणत असतात. तुमचा अखंड हरिनाम सप्ताह आहेच परंतु अधिक मासामध्ये आल्यामुळं अधिकस्य अधिक फलम याला विशेष महत्त्व आलं आहे. अशा महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी आपण या ठिकाणी करत आहात आणि त्यामधील हा 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेकरता घेतला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज भगवंतापुढं प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात लक्षात ठेवा. आणि प्रार्थना करण्याची का वेळ आली नामदेव महाराजांना. बरं ही प्रार्थना पराकाष्ठेची आहे, विनंती आहे, प्रार्थना आहे, परंतु जीवनामध्ये त्यांच्या भक्तीची पराकाष्ठा या अभंगातून दिसून येते की काहीतरी जीवनामध्ये निश्चयात्मक काहीतरी त्यांना ते प्राप्त करायचं आहे किंवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं किंवा प्राप्त झालेलं ते टिकून राहावं याकरता नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये काय केले आहे, प्रार्थना केली आहे. अशी कोणती नामदेव महाराजावर अशी काळजी आली किंवा काही अडचण आली होती की देवाला प्रार्थना करावी लागली. लक्षात ठेवा. तसे संत महात्मे देवाकडे काही अशी फालतू किंवा आपल्या सामान्य असणाऱ्या जीवनातली किंवा प्रापंचिक जीवनातली पूर्ती करण्याकरता भगवंताला प्रार्थना करणारे साधू संत नाही. लक्षात घ्या. मग त्यांची अशी कोणती अडचण होती की भगवंताला प्रार्थना करावी लागली आणि की आपला निश्चय त्या ठिकाणी व्यक्त करावा लागला की हे भगवान, मी जो काही या ठिकाणी निश्चय केलेला आहे, मी जे काही करायचं ठरवलेलं आहे हे तुझ्या कृपेनंच हे चालणार आहे. तरी परंतु हे करण्याकरता माझा देह गेला तरी चालेल, तरी मी मागं हटणार नाही. माणसांच्या जीवनात लक्षात घ्या, आखरी माणसं देहावरच येत असतात आणि आहे तोच प्रकार लक्षात घ्या.
थोरला देव लाचुंगा पूर्ण तो भेटेन जीव घेतल्या वाचून. माणसं शेवटी देहावर येतात. ज्या वेळेला माणसं हा देहावर येतात त्यावेळेला लक्षात घ्या माणसांच्या कर्तव्याची, माणसांच्या काहीतरी जीवनातल्या साफल्याची काय असते पराकाष्ठा असते. तशी नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये अशी कोणती पराकाष्ठा आली होती ते आपण एका थोडक्या उदाहरणातून पाहूया. विठ्ठल नामदेव महाराज हे देवापुढं जाऊन हात जोडून उभे राहिलेले आहेत. लक्षात ठेवा आपण देखील आपल्या एखाद्या कामाकरता एखाद्या माणसाच्या पुढे जाऊन उभं राहतो. आपल्या जीवनातली आपुर्ती ही पूर्ण करण्याकरता अनेक विनवण्या करतो, प्रार्थना करतो. तसं नामदेव महाराज देखील त्यांच्या जीवनातली पूर्तता करण्याकरता देवापुढे जाऊन उभे राहिलेले आहेत आणि देवाला बोलत आहेत. लक्षात ठेवा संत महात्म्यांची भक्ती, संत महात्म्यांची साधना, संत महात्म्यांचा निश्चय लक्षात घ्या पराकाष्ठेचा होता. संत महात्मे हे देवाशी बोलत होते. आता या कलियुगामध्ये देव मानण्याचीच आणखी शंका आलेली आहे लोकांना. परंतु प्रत्यक्षात देवाशी व्यवहार करणारे संत होते, देवाशी बोलणारे होते, देवाला प्रार्थना करणारे होते. यापैकी सर्वात भगवंताचे अत्यंत लढेवाळा असणारे भक्त नामदेव महाराज, की ज्यांनी आपल्या भक्तीच्या बळावर, प्रेमाच्या बळावर वयाच्या 7व्या वर्षी नैवेद्य चारला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एवढंच नाही, दूध पिओ मोरे, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. प्रभुवन की मूरत दूध नाही पिवत. वयाच्या 7व्या वर्षी आमची साठीभूत नाटी झाली तर हे आमचं स्वप्न सुद्धा देव येत नाही. लक्षात घ्या देव स्वप्नात येण्याकरता आमचा अंतःकरण देवमय झालं पाहिजे. ते जागृतीत स्वप्नात देव येण्याकरता जागृतीत आपला अंतःकरण ज्यावेळा देवमय होईल त्यावेळा देव स्वप्नात येत असतो. आता अंगात कोणाच्या देव येत असेल तर तो भाग वेगळा आहे. लक्षात ठेवा ते काही त्याचा अनुभव आपल्याला नाही. आता स्वप्नात देव संतांनी वर्णन केलं आहे. स्वप्नात देव येतो. लक्षात जागता जवा असिजे तेची भावना भाविजे, देखत खेओ झोपत खेओ देखीजे तेची स्वप्न. जागत असताना आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणात जे काही आमच्या येत असतं लक्षात घ्या, ज्याचा अभ्यास आहे, ज्याचं चिंतन आहे ते स्वप्नात येत असतं. आता इथं तर या साधू संतांच्या स्वप्नात नाही जागृतीत भगवान भेटत होता. लक्षात घ्या किती पराकाष्ठा असेल. मी तर म्हणतो आमच्या स्वप्नात आलं तरी आम्ही 100 जणाला सांगतो देव स्वप्नात आला, देव स्वप्नात आला, देव अनुभव आला, अनुभव आला. लक्षात घ्या.
संतांना प्रत्यक्षात भेटत होता. आणि ते बी वयाची मर्यादा नव्हती. नामदेवरायांच्या जीवनातली जर आपण पाहिली तर आपल्या जीवनातली आपल्याला लक्षात द्या किळस यायला पाहिजे. आपल्या जीवनातला तिरस्कार व्हायला पाहिजे की अरे आहेत मोठे भक्तिमान होते, महान संत होते, परंतु वयाची 7व्या वर्षी भगवंताला नैवेद्य चारला, 7व्या वर्षी देवाला दूध पाजलं. नामदेव हाती दूध प्याला हो, नामदेव हाती दूध प्याला हो, नामदेव हाती दूध प्याला हो, फिरविले देव जगा वयाच्या 7व्या वर्षी नामदेवरायांच्या हातात लक्षात दूध पिलं. एवढी दृढ भक्ती नामदेवरायांची होती. एवढे महान असणारे नामदेव महाराज भगवंतापुढं उभे राहतात आणि भगवंताला प्रार्थना करतात. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. नामदेव महाराज म्हणतात की मी एक नियम केला आहे म्हटले, हे भगवंता तू चालव म्हटले, कारण माझा विश्वास आहे, कारण आतापर्यंत मी जे जे म्हटलो तुला ते तू माझा ऐकत गेला. जेवण कर म्हटलं की तू जेवण केलं, दूध पे म्हणलं की दूध प्याला. एवढंच नाही, आमच्या घरी जेवायला चाल म्हणलं तरी तू आला. पण आता माझी एक शेवटची विनवणी आहे, हीच प्रार्थना माझी आहे की मी जो नेम केलाय ते तू चालव. नामदेव महाराजांनी कोणता नेम केला होता लक्षात ठेवा. आणि असा कोणता नेम केला की ते नामदेवांना अशक्य होता. संत महात्मे सहजासहजी देवाला असं काही कोडं टाकतच नाहीत. हे कोडं टाकणं, साकडं घालणं, संकल्प करणं, नवस करणं हे जीवाचं काम आहे, संतांचं नाही. नामदेवाने मात्र भगवंताला प्रार्थना की देवा मी नेम केला आहे म्हटले, आणि तो नेम तू चालवायचा, कारण तो नेम केलेला तो पूर्ण करण्याकरता माझ्याकडं बरीचशी काहीतरी कमतरता आहे. मग तो भगवान म्हटले अरे नामदेवा नेम केला तरी कोणता की ती तुझ्या आयुष्यामध्ये तुला शक्य नाही, मला ते पूर्ण करावा लागेल. त्यावेळा नामदेवरायाने म्हटलेलं आहे, चंद्रभागे तिरे ऐकल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. ते म्हटले चंद्रभागेच्या तिरी वाळवंटामध्ये संत आले होते म्हटले, आणि संतांच्या मेळ्यामध्ये माझ्या कानावर काही गोष्टी पडल्या आहेत. काय पडलं आहे म्हटले, वाल्मिकांनी 100 कोटी रामायण लिहिलं. मग म्हटले लिहिलं, याच्यात काय म्हटले, म्हटले देवा मी तुमचा भक्त म्हणून घेतो, तुझ्या सानिध्यात राहतो, माझ्या हस्ती म्हणजे तू सर्व नैवेद्य खातो, सर्व करतो, तुझा लढीवाळ म्हणून मी घेतो. आणि मी एवढा तुझा भक्त असताना मी आतापर्यंत काहीच करू नये, धिक्कार असो म्हटले माझ्या जीवनाला. माणसांच्या जीवनाची माणसाला जर किंमत कळाली किंवा माणसाच्या जीवनातलं जर महत्त्व, आपलं कार्य कर्तव्य कळालं तर निश्चितच लक्षात घ्या, ज्यांच्याकडून काही झालेलं नाही त्यांना आपल्या जीवनाची लक्षात घ्या किळस आल्याशिवाय राहणार नाही. नामदेवरायांना वाटलं मी देवाच्या सानिध्यात राहतो, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड देवाच्या सानिध्यात राहतो, आणि मी आतापर्यंत काहीच केलं नाही. माणसाच्या आपल्या जीवनातलं वाटलं पाहिजे का काहीतरी केलं पाहिजे.
काहीतरी करण्यापेक्षा चांगलं काहीतरी केलं पाहिजे. नामदेवांना देखील आपल्या जीवनाची किळस आली. सांगितलं की देवा, अरे मी तुझा भक्त म्हणून घेतो आणि मी आणखी काहीच केलं नाही म्हटले. आणि वाल्मिकाने 100 कोटी रामायण करावं. मी तर तुझा भक्त आहे. वाल्मिक तर काही भक्त नव्हता. वाट पाड्या तू कोळीकू, वाटपाड्या होता. वाटपाड्या म्हणजे वाटपाडे नावाचे लोक, म्हणजे काय आडनावाचे लोक. वाटपाड्या आडनावाचे नाही, लक्षात द्या. वाटपाड्या म्हणजे वाट अडवणारा आणि लोकांना लुटणारा, त्याला वाटपाड्या म्हणत असतात. वाटपाड्या कोळीकू, तो कोळी होता म्हटले आणि वाटपाड्या होता. चोर होता, दरोडेखोर होता. आणि एवढा तो असताना त्यांनी 100 कोटी रामायण करावं. आणि मी म्हटले आत्म्या तुझा भक्त म्हणून घेतो, तुझ्या सानिध्यात राहतो आणि मी एक काहीच करू नये. धिक्कार असो माझ्या जीवनातला. विठ्ठल विठ्ठल अशा ज्या वेळेला नामदेव महाराजांनी भगवंताला सांगितल्यानंतर मग म्हटले नामदेवा तुझं म्हणणं तरी काय आहे. म्हणले देवा माझं म्हणणं एकच आहे, मी तुझा भक्त म्हणून घेतो. माझी भक्ती आहे, निश्चयात्मक भक्ती आहे म्हटले तुझ्या चरणावर. आणि भक्त म्हणून घेतो, मी काहीतरी करायचं ठरवलंय. काय करायचं ठरवलंय. 100 कोटी तुझे करीना भंग, 100 कोटी तुझे करीना भंग, 100 कोटी तुझे करीना भंग, 100 कोटी तुझे करीना भंग. पांडुरंगा ऐक नाम्या, हे पांडुरंगा ऐक नाम्या, हे पांडुरंगा ऐक नाम्या. म्हटले देवा एवढा वाटपाड्या असणारा कोळी वाल्मिक, त्यांनी 100 कोटी रामायण केलंय. मी तर म्हटले तुझा अनन्य भक्त आहे. तुझ्या करता म्हटले तुझ्या भक्ती करता माझा देह गेला तरी मी मागं पुढं पाहणारा नाही, असा मी तुझा भक्त आहे. आणि मग एवढा भक्त असताना माझ्याकडून काहीच होऊ नये म्हणून मी म्हटले ठरवलेलं आहे की 100 कोटी मी अभंग करणार. त्यांनी रामायण लिहिलं असेल. रामायणाच्या आधारे रामाच्या अवतार कार्याचं वर्णन केलं असेल, परंतु मी अभंग करेल म्हटले. 100 कोटी अभंग करेल. त्यावेळा ना भगवंतानी त्याच्या तोंडाला हात लावला. अरे एखादी प्रतिज्ञा करणं फार अवघड आहे, नियम करणं अवघड आहे, परंतु तुला चालवणं फार अवघड आहे. लक्षात घ्या. हे सोपं असेल, बोलणं सोपं आहे. बोलता वाटे सोपे. बोलायला किती माणसं पाट्याच्या पाट्या बोलतात, मग करायला गेल्यावर अवघड आहे. लक्षात घ्या. नामदेव भगवान म्हणतात की नामदेवा असा भलता चलता काही नियम करू नको. 100 कोटी तुझे करीना अभंग. म्हणे पांडुरंगा ऐक नाम्या. नामदेवा थांब 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 म्हटले. अशी भलती प्रतिज्ञा करू नको. प्रतिज्ञा अरे रावणासारख्यांची प्रतिज्ञा पुरी झालेली नाही. भलती सालती प्रतिज्ञा करू नको. म्हणजे का बरं देवा, माझ्यात काही कमी आहे का, काही खोट आहे का, मी भक्त नाही का तुझा. अरे तू भक्त आहेत बाबा, भक्त शिरोमणी आहेस, परंतु लक्षात घे म्हटले वाल्मिकांनी 100 कोटी रामायण केलं. मग कधी केलं. अरे ते त्रेतायुगात कृतयुगात केलं म्हटले, त्रेतायुगात. आणि म्हटले मग फरक काय. फरक नाही म्हटले, एवढं फरक आहे. प्रत्येक युगाचं आयुष्य म्हटले कमी आहे, ठरलेलं आहे. सत्ययुगातलं आयुष्य कृतयुगातलं आयुष्य म्हटले 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुगातलं आयुष्य 10 वर्षाचं होतं. द्वापार युगातलं आयुष्य 1000 वर्षाचं होतं. आणि आता कलियुगातलं आयुष्य आताची अवधी थोडी असे, आताची अवधी थोडी असे, आताची अवधी थोडी असे. वेळी होते आयुष्याचे वृद्धे, वेळी होते आयुष्याचे वृद्धे. आताची अवधी थोडी असे,
त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं. कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 10 वर्षाचं, द्वापारयुगामध्ये 1000 वर्षाचं, आणि आताची अवधी या कलियुगातलं आयुष्य 100 वर्षाचं आहे. आणि 100 वर्षाचं असून सुद्धा ते पूर्ण आपल्या स्वाधीन नाही. लक्षात घ्या, त्यामध्ये बालपण गेले नेनता, ते बी पूर्ण आपल्याला उपयोगी पडेल सांगता येत नाही. बालपण त्याच्यामध्ये बरेच दिवस जाते. अल्प आयुष्य मानव देहा, शतगणी रे आदरा तनाया, मध्ये बाल लक्ष्मीणा रोग जय, काय भजनाची उरले पाहेगा, भजनाची उरले पाहेगा, भजनाची मुरले पाहेगा, भजनाची मुरले पाहेगा. भगवान नामदेवरायाला समजावतात, तुझा नेम मी चालवल. आता असा भलता सलता काय नेम करतो म्हटले. अरे त्याला मला मी काय करतो म्हणजे तुझ्याकडून करून घेत असतो, मी स्वतः काही करत नसतो. पण तुझ्याकरता मी सरस्वतीला प्रेरणा देईल, प्रयत्न करील, परंतु असा नेम कर की होण्यासारखा असेल तर. तू भलता सलता 100 कोटी रामायण या कलियुगातल्या आयुष्यामध्ये कसं व्हायचं. आताची अवधी थोडी असेल, 100 वर्षाचा अल्प आयुष्य आहे. या अल्प आयुष्यामध्ये बी अर्ध झोपेत गेलं आहे. आता माणसं तर रात्री झोपतात आणि दिवसाय बी झोपत राहतात. सूर्यवंशी झालेत आजकालचे. बरेच चांगल्या माणसांचा एक शिष्टाचार झाला. शिष्टाचार लवकर न उठणे. 9 वाजता फोन केला तरी म्हणते आणखी उठले नाहीत. आता काय या आयुष्याची का लक्षात घ्या, काही किंमत नाही आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्याची किंमत कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला आयुष्याची किंमत कळायला पाहिजे. आयुष्याची किंमत केव्हा कळेल. आयुष्याचे सूत्र बिघडता, ज्या वेळेला आपल्या देहावर काहीतरी आघाटित व्हायला लागलं, रोग झाला, काही दुःख आलं, तेव्हा माणसाला आयुष्याचं कळते. लक्षात. म्हणून हा नरदेह लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुर्लभो मानुषो देव देईनाम, दुर्लभ आहे. आणि त्यातलं आयुष्य लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. एक क्षण या आयुष्यातला फार महत्त्वाचा आहे. एक श्वास लक्षात घ्या गेला तरी बी परत ते श्वास कितीही तुम्ही पैसे दिले तर परत मिळणार नाही. लक्षात घ्या. श्वास श्वास परिजात, संसारी नर जानत नाही, व्यर्थ जन्म गवात, निरंजन माला घटमे भिरे गेले दिन रात. श्वास आपला चाललेला आहे, याची गिनती कोणी करत नाहीत, काही ना, कारण त्याला मीटर नाही ना त्याला कोणी म्हणणार नाही. लक्षात घ्या. परंतु आपल्या जीवनाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे आणि ती आपल्या जीवनाची गिनती ही श्वासावर अवलंबून. लक्षात घ्या, एक श्वास महत्त्वाचा आहे. म्हणून रात्रीला झोपा. आणि लेच काम केलं असेल तर दिवसा थोडीशी विश्रांती घ्या, परंतु रात्री झोपायचं, सकाळी 10, 12, 11 वाजेपर्यंत झोपायचं, किती आयुष्याची नुकसान आहे. लक्षात घ्या. म्हणून भगवान म्हणतात की, आपल्या संत म्हणतात की बाबा रे, अल्प आयुष्य आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये अर्धी रात्रीने गेलेलं आहे, बालपणात गेलेला आहे, तारुण्यात गेलेला आहे आणि उरले ते काय राहिले आता तुम्हाला, काहीच राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून राम राम स्मराधी, म्हणून लक्षात घ्या, अगोदर भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे, देवाचं भजन करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगतात की बाबा, भगवान म्हणतात की अरे या कलियुगातलं अल्प आयुष्य आहे आणि अल्प आयुष्यामध्ये 100 कोटी अभंग लिहिणं एवढं सहजासहजी सोपं नाही आहे. तेव्हा तू केलेली प्रतिज्ञा माघार घे. त्यांनी सांगितले की देवा, माझ्या जीवनात जरी होणार नसेल
तर हे जीवन जगून तर काय आहे. नाम मन देवा रामाजी देव नाम मन देवा नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाही तरी जीव घ्यावा तुम्ही. देवा एक तर माझ्यावर दया करा, मला माझा काम आता किंवा माझी प्रतिज्ञा पूर्ण करा, नाही तर माझा जीव घ्या म्हटले. ही जीभ दिलेली आहे म्हटले, ही वाणी दिलेली आहे. ही वाणी नुसती बडबड करण्याकरता दिली नाही. आणि जर म्हटले माझ्यानं जर हे होणार नसेल तर जिव्हा उतरीन तुझं पुढे, हा ही जीव कापून टाकीन म्हटले. नामा म्हणे देवा न होताची पूर्ण, जिव्हा उतरीन तुझं पुढे. ही जीभ बडबड करण्याकरता नाही म्हटले, ही जीभ कापून टाकीन म्हटले. हा आणि माझा निश्चय आहे, हा देह गेला तरी चालेल परंतु माझा निश्चय ढळणार नाही. अभंगाच्या प्रथम दे जाबो बराबो दे जाबो बराबो दे जाबो बराबो दे जाबो बराबो दे जावत बराबो दे जावत बराबो दे जावत बराबो दे जावत बराबो आजकाल काय झालं आहे, आता एक प्रायव्हेट बोलू नये कीर्तनात, फक्त हे म्हणणारे आहेत ना, हे दोघंच पुढं म्हणतात आणि दोघंच मागं म्हणतात, बाकीचे नुसते टाळं वाजवतात. बाकीच्यांनी सुद्धा म्हणायचं असतंय कीर्तन हे नामघोष, टाळा टाळी लोपला राधा अंगवांगी मुराला, सर्वांनीच म्हणायचं असते. आता हे आमचे दिंडीवाले आहेत ना, इथं दिंडीत सुद्धा तेच झालंय. स्पीकर जसा आला तेव्हापासून बाकीचे नुसते टाळावाजी चालतात आणि ते म्हणणारेच फक्त म्हणतात. नाही नाही, सर्वांनी म्हणायचाच, लक्षात घ्या. टाळा टाळी लोबरा सर्वांनी नामघोष करायचा असतो. आणि ते आता हे सारे गप बसल्यामुळं हे म्हणतात आमचं ऐकायचंच काम आहे. आपण सुद्धा लक्षात घ्या, काही म्हणायचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर त्यावेळेला आपले हात मोकळे झाले पाहिजे, वाणी मोकळी झाली पाहिजे. कारण या वाणीचा उपयोग
भगवंताच्या जर गुणानुवादा करता नामस्मरणा करा झालं तर वाणीचं सार्थक होते. आणि वाणीचं सार्थक होण्याकरता नामदेव महाराज प्रतिज्ञा करतात, शतकोटी तुझे करीना भंग, म्हणे पांडुरंगा एक नाम्या. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली. म्हणून असं प्रत्येकाने काहीतरी जीवनात करावं. एक लक्षात ठेवा, जरी करता आपल्याला एखादा परमार्थिक नियम आपण केला, आपल्यानं नाही झाला तर लक्षात घ्या क्षमा आहे. भगवान काही तुमच्यावर काही कारवाई करणार नाही. परंतु नियम करून तर पहा. तुकोबाराय म्हणतात, सत्य का तुकोबा भगवान सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुम्ही परमार्थातला नियम करा, भगवान हे मनोरथ पूर्ण करतो. लक्षात घ्या. आणि याचा निश्चय नामदेव महाराजांना माहीत होता की मी जो केलेला नियम आहे भगवान माझा निश्चितच पूर्ण करणार. कारण त्यांचा तेवढा भाव होता, दृढ भाव होता, दृढ विश्वास होता. देहे जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव. पांडुरंगाच्या वरचा भाव कधी कमी होणारा नव्हता, विश्वास कमी होणारा नव्हता. आणि देवावर जर विश्वास असेल तर विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, आपली अहंता मग कोठे. लक्षात घ्या, परमार्थामध्ये देवावर विश्वास टाकायला पाहिजे. परमार्थ हा विश्वासाचा आहे. लक्षात ठेवा, अंधश्रद्धा म्हणा ना तर कोणी काय म्हणा, एकदा का तुमचा विश्वास बसला की भाव दरी तरी तारील पाशान, अवघे रानो रान कल्पतरू. आपल्याकडं असं म्हटलंय, बाकीचे लोक नाव ठेवतात, दगडाची पूजा करतात. हे वेडे हिंदू संस्कृतीचे लोक आहेत. 33 कोटी देव काय मानतात, अनेक देव मानतात, दगडाची पूजा करतात. अरे आमच्या संतांनी असं आम्हाला शिकवलंय, देव काय असा कुठं बाकीचा बाहेर नाही आहे. देव तुमच्या हृदयात आहे. तुमच्या हृदयामध्ये भाव तयार होऊ द्या. तुमचं अंतकरण पवित्र झालं तर येऊनी गोपाळ राय तुमच्या अंतकरणात. जो आत्मा आहे ना तोच परमात्मा आहे. आणि तोच परमात्मा लक्षात घ्या, तुमचा भाव असेल तर दगडा तो प्रगट होईल. कारण भगवान हा विठ्ठल जळीस्थळी भरला, सर्व ठिकाणी परमात्मा आहे. कोठेही तो निर्माण घाली. लक्षात घ्या, उडी घाली आम्हासाठी दुःख आपणची घोटी, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. म्हणून हा दृढ विश्वास लक्षात घ्या भक्ताच्या ठिकाणी असायला पाहिजे. परमार्थ याच्याच करता करायचा आहे, सप्ताह याच्याच करता करायचा आहे की देव आहे. आम्ही कोच म्हणतो देव नाही, आम्ही म्हणतो देव आहे. मग तर कोठा आहे, कोठा आहे देव. जर मला सांगा एखादं अचानक काहीतरी आपल्या अंगावर पडलं तेव्हा काय काय म्हणतो माणसं, देवा देवा म्हणतो का, देवा धाव म्हणतो का. लय जर आईचं प्रेम असं आई 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 करेल, नाही तर मग आग 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 करेल. जास्त आग आग करणारेच असतात. त्याचा विश्वासच नाही. लक्षात घ्या. अरे तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण, असा विश्वास पाहिजे. कारण भगवंताने आश्वासन दिलेलं आहे, जो माझ्यावर दृढ विश्वास ठेवील विश्वासोही फलदायका, त्याचा विश्वास मी कधीही डगमगून देणार नाही. त्याचा विश्वास सत्य संकल्प असेल तर मी त्याचा संकल्प पुरा करील, अशा प्रकारचा विश्वास नामदेव महाराजांच्या ठिकाणी होता. म्हणून नामदेवरायाने प्रतिज्ञा केली आणि विश्वासाने सांगितले, देवा अरे म्हटले तू आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, तू सर्वज्ञ आहेस, असाध्य ते साध्य करिता आहेस, तुला कारण अभ्यास तू कावरे, कारण अभ्यास तू कावरे, कारण अभ्यास तू कावरे, कारण अभ्यास तू अशक्य ते अशक्य तुम्हा नारायणा. अरे अशक्य सुद्धा तू शक्य करू शकतो देवा. म्हणून मी प्रतिज्ञा केलेली आहे आणि माझा तुझ्या चरणावर एवढा भाव आहे, दृढ भाव आहे, आणि तो भाव कधीही कमी होणार नाही. तो भाव काय कांद्याच्या भावासारखा नव्हता. लक्षात घ्या. या आठवड्यात हे आणि त्या आठवड्यात ते. आता तर काही विचारायचंच काम नाही. दुसरीकडे भाव वाढत चाललेत
आणि शेतकऱ्याचे भाव पडत चाललेत. भावच नाही. दुर्दैव आहे का काय कोणाला ठाऊ, लक्षात घ्या. काय शेतकऱ्याची परीक्षा आहे कोणाला ठाऊ. अरे सगळ्या जगाला पोशिंदा असणारा, आणि खरं सांगू तुम्हाला, तुमच्या पुण्याईमुळं हे सर्व दिसते. पहा जे वैभव आहे ना, हे शेतकऱ्यांची तपश्चर्या आहे. वा लक्षात ठेवा. हां, हे दिसतंय, हे तुमच्या तपश्चर्येचं फळ आहे. तुम्ही तप करू नका, तुम्ही जात असंच त्यांच्यासारखं केलं ना, काहीच राहणार नाही. मग खा पैसे, खा लोखंड, खा. माझे खातील का? किती पैसे असले तरी. अरे शेतकऱ्यानं जर अन्न नाही जर निर्माण केलं तर काय खातील? हां, लक्षात घ्या. असं समजू नका की आम्हाला जसा भाव मिळत नाही. लक्षात घ्या, तुमची मेहनत ही तपश्चर्या आहे आणि तुमची तपश्चर्या निश्चितच फलद्रूप होणार आहे. तपेविना दैवत, दिधल्याविना प्राप्त. लक्षात ठेवा, तुमची तपश्चर्या आहे, हे दैवत तुम्हाला प्राप्त होणार आहे. दैवत तुमच्यावर कृपा करणार आहे आणि सर्व कामना लक्षात घ्या पूर्ण होणार आहे. कारण तुम्ही परोपकारी आहात. तुम्ही तुमच्याकरता करतच नाही, तुमच्याकरता मागतच नाही, म्हणून तुम्हाला हे कष्ट आहेत. नाही तर तुम्ही तुमच्याकरता करा, स्वार्थ करा. पहा लक्षात ठेवा, काहीच राहणार मला नाही. म्हणून परोपकाराय पुण्याय पापम परपीडनम. तुम्हाला एवढी पीडा होती, नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतात, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, परंतु परोपकार आहे. परोपकाराकरता चांगलं दूध तिकडं डेअरीवर घालतात आणि साधारण दूध घरी खायला ठेवतात. चांगलं धान्य मार्केटला नेतात, चांगले कांदे तिकडं नेतात आणि चांगले साधारण आपल्या जीवनाकरता ते घरामध्ये ठेवतात. किती परोपकारी हे लक्षात घ्या हा शेतकरी. म्हणून लक्षात ठेवा, हे तुमचं तप आहे ना, दिधल्याविना प्राप्त. हे तुम्ही देतात म्हणून हे सर्वांना प्राप्त होते. आणि तुम्ही स्वतःकरता मागत नाहीत, तुमच्याच कष्टावर हे सर्व मजा मारतात किंवा आनंदात राहतात. हे तुमचीच भूमिका आहे. तुम्ही स्वार्थी नाहीत, लक्षात घ्या, निस्वार्थी आहात. म्हणून संतांच्या नंतर लक्षात घ्या, तुम्हाला धन्यवाद दिलेले आहेत. धन्योग्रस्त आश्रमा. लक्षात घ्या, संत महात्म्यांना धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. ते विठोबाचे दास झाले, देवाचे दास झाले, भक्त झाले, सर्व काही झालं असेल म्हणून ते धन्य आहेत. पण तुम्हाला एवढी होणार नाही तरी, परंतु तुम्ही इमानदारीनं तुम्ही तुमचं जीवन जगताय, तुमचं कर्तव्य करताय, तुमचा ग्रस्त आश्रम चालवताय, पिकवताय आणि लोकांना देता. लक्षात ठेवा, हे परोपकाराचं पुण्य आहे. म्हणून या पुण्याईनं लक्षात घ्या, हे सर्व काही चाललेलं आहे. जे काय आता त्या ठिकाणी जे दिसतंय हे तुमच्या पुण्याईनं लक्षात घ्या, तुमच्या तपस्येचं फळ आहे. म्हणून संतांनी जे सांगितलं आहे ना ते योग्य हे लक्षात ठेवा. संत महात्मे परोपकारी होते आणि जे करत होते ते परोपकाराकरता करत होते. लक्षात ठेवा, त्यांनी भक्ती केली. आता बऱ्याच लोकांना वाटतंय की हे बगळ्यासारखे इकडे तिकडं फिरतात. आता मी लाल आहे म्हणा, आता हे जे असे आहेत ना आळंदीला जे काही असतात त्यावेळेला ते लोक म्हणायचे हे बगळेसारखे फिरतात, मजा मारतात, लोक पाया पडतात आणि खायला प्यायला देतात, वरून पाकिटही देतात. हे पहा म्हटले. पण लक्षात ठेवा, ते बी सुद्धा करतात जे करतात ना संतांचाच मागोवा घेऊन करतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. काही विकृती असं सोडून द्या, परंतु लक्षात घ्या, संतांच्या मार्गानं चालल्यामुळं, सत्संगात राहिल्यामुळं, सत्संग में 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ भी जाओ. तुम्हाला वाटतं असं की भजनीमुळे इकडं महाराजांच्या इकडं राहतात, तिकडं राहतात आणि मजा मारतात. तुम्ही येऊन पहा एखाद्या सप्ताहाला, मग कसं कळते. लक्षात ठेवा. तात्पर्य मला सांगायचं काय की संत महात्मे जे करतात ना परोपकारा करतात. देह कष्ट भीती परोपकार हो, देह कष्ट भीती परोपकार हो, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार हो.
कल्याणा संतांच्या विभूती देहे कष्टविती परोपकारे. नामदेवरांना एवढा मोठा प्रतिज्ञा किंवा नेम करण्याची गरज नव्हती, कारण भगवंत त्यांना प्राप्तच झालेला होता, त्यांचं जीवन कृतार्थ झालं होतं. मग त्यांना माहीत होतं की आपण तर आपण तरलो नवल कोण, अरे आपण तर तरुण गेलो, परंतु आपल्या परिवारातील अर्थात विश्वचे माझे घर, या विश्वामध्ये किती लोक असे दुःखी आहेत, किती अज्ञानी आहेत, आणि या अज्ञानाचं अज्ञान कसं जाईल, यांना जीवनाचं महत्त्व कसं कळेल, यांना जीवनाचं सार्थ कसं करता येईल, यांच्या जीवनात देवाचा आनंद कसा प्राप्त होईल, याकरता यांना काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे. जे जे आपणाशी ठावे दुसऱ्याशी शिकवावे, सज्ञान करूनही सोडावे सकळ जना. आम्हाला देवाचं ज्ञान झालेलं आहे, आमच्यावर देवाची कृपा झालेली आहे, आम्ही आनंदाचे डोळे आनंद तरंग आज आनंद भोगत आहोत. हा आनंद आमच्या सर्व जनतेला मिळावा आणि त्यांना त्यांचं जीवनाचं महत्त्व कळावं, याकरता आपण प्रबोधन केलं पाहिजे, यांना सांगितलं पाहिजे. म्हणून सांगण्याकरता नामदेवरायांनी ही प्रतिज्ञा केलेली आहे. नाहीतर काय, त्यांना काही गरज नव्हतं, लक्षात ठेवा. आणि ही प्रतिज्ञा कधी केली? ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर, ज्यावेळेला एकटे पडले. कारण ज्ञानोबारायांची आणि ज्ञानदेव महाराजांची एवढे लक्षात घ्या एकमेकाबद्दल असणारी प्रीती होती, ते ज्ञान आणि नाम एका जीवानं राहत होतं. लक्षात घ्या, बराच इतिहास मोठा आहे, सांगायला वेळ नाही तरी, परंतु लक्षात घ्या, ज्ञान आणि नाम एकत्र आलं की लक्षात घ्या क्रांती होत असती, क्रांती. म्हणून ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज एकत्र आल्यानंतर पूर्ण तीर्थयात्रा केलेली आहे, प्रचार केलेला आहे. या वारकरी साम्राज्याची अथवा भक्ती पंथाची अथवा भागवत धर्माची स्थापना करून याचा प्रचार केलेला आहे. लक्षात ठेवा, कोणतंही कार्य करायचं ठरलं, कोणती संस्था जर स्थापन करायचं ठरलं, त्याला घटना असते, त्याला नियम असतात. ते नियम चालवल्याशिवाय, नियम त्या ठिकाणी केल्याशिवाय ती संस्था चालत नव्हती. तशी ही वारकरी एक संस्थाच आहे, एक संघटना आहे. पक्ष नाही म्हणत मी, कारण पक्ष म्हणले की लोकांच्या डोक्यात दुसरंच येते काहीतरी, लक्षात ठेवा. म्हणून पक्ष नाही म्हणत, कारण आता सरे या ठिकाणी सर्व प्रकारचेच नेते आहेत, त्यामुळं मला जास्त काही बाहेर जायचे नाही. परंतु लक्षात घ्या, ही एक संघटना आहे, ही एक लक्षात घ्या संस्था आहे. म्हणून या संस्थेकडे पाहून, या संस्थेचे जे काही अन्वय आहेत, या संस्थेमध्ये काही सहभागी झालेले आहेत, यांना मार्ग मिळावा म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. या संतांनी काय केलं आहे, आपल्याला हे मार्ग दाखवला आहे. सप्ताह का आपल्या मनानं करतोय का आपण? अरे साधू संतांनी परंपरा घालून दिलेली आहे की बाबा रे, वर्षातून कमीत कमी एकदा तरी गावामध्ये सप्ताह केला पाहिजे. आता सप्ताह म्हणजे हप्ता नाही, लक्षात ठेवा. लोकांना वाटते सप्ताह आला की हप्ता सुरू, जेवायला मिळते, आणि बाहेर येणाऱ्यांना वाटतंय सप्ताह गावात झाला ना सर्व चंगळ आहे. असं नाही, लक्षात घ्या. हा सप्ताह म्हणजे सामुदायिक परमार्थ आहे. आपल्या जीवनाचं सार्थक करण्याकरता जे काही साधू संतांनी साधन सांगितलं आहे, साधना सांगितलं आहे, अनुष्ठान सांगितलं आहे, ते अनुष्ठान आहे. लक्षात घ्या, ही तपश्चर्या आहे. ती थोडी का होईना तपश्चर्या आहे, आणि ती अशी तपश्चर्या आहे, लक्षात ठेवा, की आपल्या जीवनामध्ये ज्याचा आधार आहे, ज्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती मिळते, ज्याच्या माध्यमातून आपला पुरुषार्थ करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून आपलं जीवनाचं सार्थक करायचे, असे जीवनातले 3 साधनं आहेत. 3 साधनं आपल्याला महत्त्वाचे दिलेले आहेत. एक दिलेलं आहे, लक्षात घ्या, शरीर. हे शरीर नसतं तर काय केलं असतं तुम्ही? शरीर आहे तोपर्यंतच काय करता येते, शरीर गेल्यानंतर काहीच करता येत नाही. हे शरीर फार महत्त्वाचं आहे. देवे दिला देह, देवाने दिलेला आहे, लक्षात घ्या. देवाने दिलेला आहे. देह फार महत्त्वाचा आहे, देवाने दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, जण तू जोडती नारायण, नाथे जीवन भवलोक भवलोक. भगवंताने
निवडलेला हा नरदेह आहे, पसंत केलेला आहे. देवाच्या पसंतीचा हा देह आहे, लक्षात ठेवा. बाकीचे देह भरपूर आहेत. भगवंताला नापसंत ब्रह्मदेवाने शरीर 4 प्रकारची सृष्टी केलेली आहे. सर्वांना ज्ञातच असेल. जारज, अंडज, स्वेदज, उद्वीज 4 प्रकारची सृष्टी केलेली आहे. त्यापैकी जारज योनीमध्ये पाहुणिया मनुष्य देहासी सुख वाटले भगवंतासी. निज ज्ञान दिले त्यासी लक्षात सोयिता कारणे. भगवंताने या देहाला पाहिलं, अरे वा म्हणजे हे चांगलं आहे, म्हणून भगवंताने या देहामध्ये निज ज्ञान घातलेलं आहे. निज ज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान घातलं आहे. एवढं सामर्थ्य दिलेलं आहे. देवच होऊ म्हणती तरी होती तरी का चित्ती. अरे देव होण्याचं सामर्थ्य या देहामध्ये दिलेलं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. एवढं या देहाचं महत्त्व आहे. आणि म्हणून हा देह दुर्लभ आहे, लक्षात घ्या. हे लोकीचा हा देह देव इच्छिताती. देवांना प्रस्ताव झाला, स्वर्ग मागितला त्यांनी, कारण तिथं काहीच नाही. वैकुंठा जाऊनी कायबा करा योगेश बैसावे मौन रूप. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, काही नाही तिकडं दुसरं. लक्षात घ्या, याच मूर्ती लोकामध्ये आहे. हेच देही हेच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जो आनंद आहे ना या देहात घेता येतो. हा देह गेल्यानंतर तुम्हाला आनंद नावाची वस्तू मिळणार नाही. म्हणून नरदेह महत्त्वाचा आहे. नरदेहाकडं आपण लक्षात घ्या, दुर्लक्ष करता कामा नाही. आपण काय करतो, आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जातो. मी ऐकलं की विदेशातले लोक दवाखान्यात म्हणजे आजारी पडायच्या अगोदरच औषध घेतात. त्यांचं नित्य औषध घेत असतात, त्यामुळे ते आजारीच पडत नाही. लक्षात ठेवा, आजारी पडल्यानंतर औषध घेण्यापेक्षा जे काही आजार घालवणारं जे पथ्य आहे ते पथ्य अगोदरच मग तुम्ही पाळा ना. कारण तुका म्हणे गुण पथ्याची औषध रोग घालवत नाही, रोग थांबवतंय. रोग घालवत नाही. लक्षात घ्या, तुम्ही जेवढे किती औषध घ्या रोग जात नाही. रोग कशानं जातो? पथ्यानं जातो. लक्षात, पथ्यानं जातो. तुम्ही पथ्य पाळलं नाही. बरेचसे लोक गुजरातमध्ये गेले, त्या कोकणामध्ये गेले, कोठं गेले आणि तिथून गंडे दोरे बांधून आले, प्रतिज्ञा करून आले की आता आम्ही पेणार नाही. तिथून आले आणि इथं चालू झाले. लक्षात ठेवा, काही उपयोग नाही. लक्षात आनंद पिऊन पिऊन मेले हो लवकर. आता तर लय लवकर मरायला लागले आहेत. हे आटक नावाचा रोग आलाय, ते कोणालाही बी धरू राहिलाय. चांगल्याला बी, म्हाताऱ्यांना बी, तरुणांना बी. आता तरुणांनी जास्त छातीला हात लावायचं काम नाही. कधी अटक येईल सांगता येणार नाही. चांगले चांगले चाललेले आहेत. सावधान. सावध होई बापा, काळ लागला से मापा. या देहाचा लक्षात घ्या, भरोसा नाही या देहा भरोसा. म्हणून ह्या अमूल्य असणारं हा देह आहे, त्याचं मोल करा, याचं सार्थक करा. म्हणून हा देह आपला भगवंताने अमूल्य असा दिलेला आहे. दुसरं दिलेलं आहे ही वाणी जी आहे ना, ही वाणी भगवंतानी फार सुंदर दिलेली आहे. इतर देहामध्ये वाणी नाही हो. आरडाओरड करतात, काय दुखत आहे काय सुखत आहे, भूक लागली का ताण, काही कळत नाही. आरडाओरड नुसतं करतात लोक, काही नाही येतात. त्याच्या जरशा काही तर सारख्या दिवसभर आरडतात. आता त्यांना सवय झालेली असते म्हणून काय वाटत नाही. आमच्यासारखं एखादं झोपलं रात्र झोपच येणार नाही. ते कधी ओरडून उठतील सांगता येणार नाही. आता कळतंय का हो त्या काय म्हणतात ते तुम्हाला? आता तुमचा अभ्यास झाल्यामुळं कळत असं थोडं पाहिजे, याला चारा पाहिजे. रात्री 2 वाजता. लक्षात घ्या, इतरांना नाही. ही वाणी नाही. ही वाणी फक्त मनुष्य देहाला दिली आहे, म्हणून वाणी एक महत्त्वाची आहे. तिसरं लक्षात ठेवा, जनावरांना वाणी नाही. देह आहे पण तो वाणी नाही. आणि तिसरं आपल्याला देणगी आहे मन. हे मन जे आहे ना आपल्याला फार मोठी देणगी आहे.
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमचं मन जर प्रसन्न झालं ना, अहो तुम्ही काही करू शकता, लात मारली पाणी काढू शकता. आणि मन जर बिघडलं तर काय होईल सांगता येणार, लक्षात घ्या. म्हणून मन एक असं महत्त्वाचं आहे. म्हणून 3 प्रकारचे 3 हे जे काही घटक आहेत ना, 3 तत्व आहेत, आपला फार अमूल्य रूपाने भगवंताने दिलेले आहेत. त्याचा दुरुपयोग होता कामा नाही, त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे. म्हणून हे 3हीचं सार्थक या सप्ताहाच्या माध्यमातून होतंय. विठ्ठल विठ्ठल. सप्ताह म्हणजे काही सामान्य काय साधारण गोष्ट नाही, लक्षात घ्या. फार मोठी तपश्चर्या आहे, शारीरिक तपश्चर्या आहे. तुम्ही आता काय ना टायमावर सोडायचं आपल्याला की होय हो, गाडी कधी निघाली तरी शहाणा ड्रायव्हर वेळेवर सोडतो, त्याला महत्त्वाचं आहे. हां, मला सांगायचं काय, तुम्ही या ठिकाणी आता 2 तास बसलात, 2 तास बसलात. आता जे बाकीचे जे काय साधना करतात, तुम्ही म्हणाल काय उभ्यानं करतात, हे उभे राहिले ना 2 तास, साधना आहे का नाही? जंगलात जाऊन आम्ही 10-12 वर्ष जाऊन पाहिलं हिमालयात, काय नाही, हे ते एकच आहे. घोटविणं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती साधविणं. आम्हाला ते करून करून भागले देवपूजेला, सर्व करून पाहिलं आणि परत वारकरी संप्रदायाचं ज्ञानबा तुकाराम चालू केलं. साईबाबाची पालखी काढली, म्हणलं याच्याशिवाय गत्यंतर नाही. लक्षात ठेवा, तपश्चर्या ज्याला म्हणतात, ती तपश्चर्या त्रिवेणी संगमात्मक तुम्हाला या सप्ताहातून घडते. शारीरिक तप हे तुम्ही आता 2 तास बसलात. आता 2 तास बसला म्हणजे आता साधुसंत ध्यान लावतात, तुम्हाला वाटतं ते ध्यान लावत असतील आणि ते आमकं करत असतील, काहीच करत नाहीत. लक्षात घ्या, जे करत असतील ते करत असतील. मग तुम्ही सुद्धा 2 तास ध्यान लावलंय, तुमचं ध्यान कुठं आहे का? तुम्हाला काही ते आठवते का तिकडंचं काय? अरे बाबा का ते महाराज काय सांगतो, तुकाराम महाराजचा अभंग कोणता घेतला, काय बोलू राहिले, काय, याच्याकडे सारखं तुमचं ध्यान आहे. तुम्ही ध्यानालाच आहात ना, तुमचं हे ध्यान आहे. भगवंताकडे तुमचं ध्यान लागलं, याला तर लक्षात घ्या. शारीरिक म्हणून ही शारीरिक तपश्चर्या तुमची 2 तास, याच्यामध्ये त्याग आला, सहनशीलता आली, हे साऱ्या गोष्टी आल्या. 2 तास कावीनं घरादाराचा त्याग करून तुम्ही या ठिकाणी बसलात. हे शारीरिक जे तुम्हाला कष्ट आहेत ना, हे शारीरिक तप आहे, लक्षात ठेवा. यामुळं शरीर तुमचं पवित्र होणार. पवित्र हा देह काय नाही, पवित्र हा देव होतो, लक्षात घ्या. या ठिकाणी बसल्यामुळं तुमचा पवित्र होतो. या पवित्र होण्याकरता या देहात झालेले जे दोष आहेत, हे दोष नष्ट होतात, पाप नष्ट होतं त्या ठिकाणी बसल्यामुळं. म्हणून ते म्हणतात, हे बसणं म्हणजे सामान्य नाही. श्रवणाच्या मिसे बैसावे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाचे मिसे बैसावे भुवनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी, साम्राज्य तुम्ही 2 तास बसला म्हणजे करमणूक नाही. भले आजच्या माणसांना करमणूक आवडती, विनोद आवडतात, काहीतरी टाइमपास आवडतो, परंतु हे लक्षात घ्या, संतांनी याच्याकरता हे कष्ट घेतलेले नाहीत. देह कष्टविती परोपकार आहे. परोपकाराकरता हे एवढं संतांनी केलेलं आहे. 100 कोटी अभंग लिहिले नामदेव महाराजांनी. तर म्हणसाल मग हे 4000 ते नामदेव रायनाच लिहिलेले आहेत, फक्त दुसऱ्या रूपात आलेले आहेत. एवढे कष्ट कशा करता केलेले आहेत? हे याच्याकरता हे एवढा खर्च करायचा आहे, खर्चाला करायला लावलेला आहे संतांनी. या करा, असं करा, तसं करा, कशा करता? याच्यात काही आहे का नाही? नुसतं नाही, लक्षात घ्या. याच्या पाठीमागं फार मोठी भूमिका आहे, संतांची फार मोठी भूमिका आहे. या 2 तासामध्ये साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्ही याही लोकातही सुखी होणार आणि परलोकात देखील तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे. कारण या 2 तासामध्ये तुमची फार मोठी तपश्चर्या आणि त्यामध्ये लक्षात घ्या, आनंद त्यामध्ये नामस्मरण केलं तर दुग्ध शकरा योग आहे.
सांगतो कशा करता की ह्या 2 तासाची तपश्चर्या आहे, यानं तुमचा देह पवित्र होतो. लक्षात घ्या. असं म्हटलं आहे भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं. दुसरी आपल्याला दिलेली देणगी आहे वाणी. वाणी दिलेली आहे, शरीराबरोबर वाणी दिलेली आहे, महत्त्वाची वाणी आहे. आणि या 3 गोष्टीच चुका करतात. या 3 गोष्टीच तुम्हाला सुख देतात. वाणी, चांगलं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असत्यम म ब्रूयात. चांगलं बोला, चांगलं बोला, चांगलं होईल. एकमेकाचे संबंध आहेत ना, काय होते की एकमेकाचे संबंध असतात ते सगळे बोलण्यातूनच होतात. म्हणून प्रियम बोलूयात, प्रेमाने बोला, वाणीनं प्रेमाने बोला. म्हणून जर वाणीनं प्रेमाने बोलला तर चांगले व्यवहार तुमचे चालतील. आणि नाही जरी जमलं, लक्षात ठेवा, तर या वाणीनं भगवंताचं नामस्मरण जर केलं तुम्ही तर निश्चित लक्षात घ्या ही वाणीसुद्धा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही वाणी, लक्षात घ्या, भगवंतानं दिलेली वाणी आहे. या वाणीच्या माध्यमातूनच माणसं जग जिंकू शकतात. विवेकानंदाने या वाणीच्या माध्यमातून जग जिंकलं. जग फक्त 2च शब्द वापरले आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे माझे बंधू आणि भगिनींनो. या गोड 2 शब्दांनी अख्खं जग जिंकलं. लक्षात घ्या. कारण ही वाणी फार पवित्र आहे, पॉवरफुल वाणी आहे. म्हणून लक्षात घ्या 2-2 तासाचे माणसं, आता तिकडे मला जाऊच वाटत नाही, ते मधी ओघात येते. लक्षात घ्या, तो जाऊ द्या भाग. काय लक्षात घ्या या वाणीचं म्हणजे पॉवर आहे. म्हणून वाणी ही आपली कधीही वाया घालू नका. फार मोठं या वाणीमध्ये लक्षात घ्या सामर्थ्य आहे. म्हणून या वाणीनं आपण काय करायला पाहिजे, व्यवहारामध्ये सत्य बोलायला पाहिजे. असं म्हटलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी. या वाणीच्या माध्यमातून व्यवहार होतो. आणि 2 चांगल्या जर व्यवहार केला, गोड बोलून केला, चांगलं वाणीनं आहे केलं. आणि दुसरी गोष्ट नाही झाली, जमेल जेवढं जमेल तेवढं या 8 पहारा माझारी मोटके निमिष भरी देतू जाय. भगवान म्हणतात की बाबा रे 24 तास तुम्हाला जमत, माझं नामस्मरण करायला तुम्हाला 24 तास जमत नाही, कमीत कमी सप्ताहामध्ये 2 तास जा. 2 तासामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणतील कीर्तनकार, त्यावेळेला तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. निश्चितच तुमची वाणी पवित्र होऊन जाईल. असं म्हटलं आहे, पवित्र होईल. लक्षात घ्या, देह तुमचा पवित्र झाला ना, आणि ही वाणीसुद्धा पवित्र होऊन जाईल. वाणीतले दोष तुमचे नष्ट होतील आणि पवित्र वाणी होईल. म्हणून लक्षात घ्या, या सप्ताहामध्ये 2 तास आपण जर या ठिकाणी बसलो, ते नामस्मरण आपल्याला घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वाणी एक वाणीची तपश्चर्या आहे. तिसरा आहे मन. प्रत्येकाचं मन आहे ना, हे फार उदंड आहे. लक्षात घ्या, मन हे भूत आहे. मा मधुकरो मेघो मानिनी मधुसूदना, हे चंचल सांगितले आहे. बहुत चंचल पडे जाता गे बदल गे, जाता गे बदल गे, बदल गे. चंचल आहे ते, परंतु लक्षात घ्या, चंचल आहे, परंतु एकदा का ते भगवंताकडे लागलं, भगवंताचं लालचावले मन, एकदा लालचावलं का मग मात्र जीवेन सोडी आयसे झाले. जे लोक या ठिकाणी कीर्तनाला आले पहिल्या दिवशी, त्यांना बरं वाटलं. मन लालचावते. मनाला वाटतं की आज या महाराजांनी काय सांगितलं, उद्या काय सांगणार आहे, ते मन खेचित आहे माणसाला आणि इथंही आणून बसवत आहे. लक्षात ठेवा, कारण मन हे फार वाईट आहे, तेवढं चांगलंसुद्धा आहे. म्हणून ते म्हणतात की बाबा मन प्रसन्न करा. रिद्धी सिद्धी जे लक्षात घ्या या मनामध्ये आहेत. तुम्ही चांगलं जर मन ठेवलं, मन जर चांगलं केलं, पवित्र बनवलं, अशा प्रकारचं जर स्वच्छ बनवलं मन, या मनामध्ये एवढी ताकद आहे. लक्षात घ्या, भरपूर काही करू शकते. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन येण्याची कारणे. मोक्ष प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या मनात आहे. लक्षात ठेवा, मनात आहे. आणि जर तुम्ही काही केलं नाही, त्या मनाला प्रसन्न केले नाही, मनाला पवित्र करण्याचं साधन नाही केलं, तर काय काय करीतो या मना, करू नये त्याची करी विटंबना.
नेवपतना आधारिले. हे मन जर तुम्ही प्रसन्न केलं नाही, स्वच्छ केलं नाही, निर्मळ केलं नाही, तर लक्षात घ्या हे पतनाला नेल्याशिवाय राहणार नाही. मोक्ष अथवा बंधनाला कारणीभूत मन आहे. म्हणून लक्षात घ्या मन एक साधन आहे. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर बसता येत नसलं तरी बी माणूस बसतेच. मन पुष्कळ म्हणते की आता कीर्तन कधी आटपतंय आणि कधी ते उठून जातो मी. काहींना वाटलं असं वाटतंय तसं, बऱ्याच जणाला वाटते तर तुम्हाला सोडून येते तर समोराला बसले तर उठता येणार आणि बसता येणार. एवढीच अपेक्षा आहे तुमची की 9ला सोडलं बाबाजीने म्हणजे एकदाचं सांगायचं. आतमध्ये मला सांगायचं काय मन आहे लक्षात घ्या. मन हे निश्चल पण निश्चल पाहिजे मन. म्हणून मन एक साधन आहे. म्हणून मनाला प्रसन्न करायला पाहिजे. आणि मन प्रसन्न करण्याकरता लक्षात घ्या हा दरबार संतांनी घातलेला आहे. वास्तविक एवढा खटाटोप करण्याची गरज नाही. इथं माणूस किती दुःखी आला, एकदा कीर्तनात बसला आणि कीर्तन थोडं थोडं त्याला कळायला लागलं. वेळोवेळी त्यांनी टाळी वाजवली, वेळोवेळी नामस्मरण केलं. आता लक्षात ये म्हणतात, भजने म्हणतात आणि तेच गातात. म्हणारे म्हणतात आम्हाला कुठं सांगतात की तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो विठ्ठल विठ्ठल. तसं काही नाही. हे प्रमाण म्हणायला लागले आणि तुम्ही म्हणाले मनात विठ्ठल विठ्ठल टाळे वाजवली तर काय ना कोणी काय तुम्हाला नाव ठेवणार आहे का? अहो हे म्हणायला लागल्यानंतर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय हरकत? कारण एवढं जर केलं तर वाणीने विठ्ठल विठ्ठल म्हणत याचा प्रभाव मनावर होतो आणि मन प्रसन्न होतं आहे. लक्षात ठेवा. आणि मन प्रसन्न झालं की तुम्हाला सर्व सिद्धीचे कारण ते तुम्हाला त्या ठिकाणी तर सिद्धी प्राप्त करून दे. तुमचे कामं सरे सिद्ध होतात. एवढं सामर्थ्य मनात आहे. म्हणून हे 3 प्रकारचे तप या कीर्तनामध्ये या सप्ताहामध्ये घडतात. म्हणून संतांनी हा केलेला अट्टास आहे. विठ्ठल विठ्ठल. गीताकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. गीताकारांनी सांगितलं आहे. गीताकार म्हणतात शारीरिक तप करा, तुम्हाला देव तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तपोच्यते. ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. शारीरम तपोच्यते याला शारीर तप म्हणतात. मनत प्रसाद सौम्यत्मम मौनमात्म विनिग्रह भाव संशुरिते तपो मानस उच्यते. तुम्ही शांततेने बसलात, भलं मनामध्ये काही झालं असेल परंतु शांततेला तुम्ही राखलेली आहे, सौम्यत्व राखलेलं आहे. हे तुमचं मनाचं काय आहे लक्षात घ्या तप आहे. आणि अनद्वेकरम वाक्यम सत्यप्रिय जयतंचयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. आणि सकाळी पारायण चालू आहे, या ठिकाणी मधूनमधून तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटले, हे वाणीचं तप आहे. हे 3 प्रकारचं तप या सप्ताहामध्ये घडतंय. म्हणून लक्षात घ्या संतांचा खटाटोप आहे, नामदेवांचा तोच खटाटोप आहे. लक्षात घ्या की आपल्याला ते कळावं म्हणून नामदेवांनी या अभंगामध्ये 3 प्रकारचं लक्षात घ्या साधन सांगितलं आहे. पहिल्या चरणामध्ये शारीरिक तपाबद्दल सांगितलं आहे. तुम्ही शारीरिक तप केलं तर तुमच्या ठिकाणी एवढा भाव तयार होतो. शरीर तप झालं, मग देह पवित्र झाला तर लक्षात ठेवा तुमचं अंतःकरण पवित्र होते, भाव तयार होतो. आणि एकदा भाव तयार झाला दृढ भाव होतो. आणि तो दृढ भाव काही केल्या तुमचा लक्षात घ्या कमी होत नाही. देह जावो अथवा राहो. देह हयात असताना भाव राहीलच, पण देह गेला तरी लक्षात ठेवा आपला भाव कमी होत नाही. नामदेव महाराज ते म्हणतात की देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आणि दुसरा आहे मानसिक तप. लक्षात ठेवा मानसिक तप आहे. दुसऱ्या चरणामध्ये मानसिक तप सांगितलं आहे. चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. आपलं जे मन आहे ना ते भगवंताच्या चरणाजवळ असायला पाहिजे. भगवंताकडं आपलं मन गेलं पाहिजे आणि दृढ मन गेलं पाहिजे. भगवंताला सोडता कामा नाही. नामदेवराय म्हणतात की देवा माझं मन तुझ्या चरणावर आहे म्हटले, आणि मी माझं मन कधीही डळमळ नाही, देह गेला तरी डळमळ नाही. आम्ही तुझी आण घेऊन सांगतो, आण तुझी पंढरीनाथा. ते म्हणतात की आण घेऊन सांगतो म्हटले
चरण न सोडी सर्वथा, माझं मन तुझ्या चरणावर लागलं आहे, मी कधी सोडणार नाही म्हटले. आता तुझी आण घेऊन सांगतो, एवढा निश्चयानं नामदेव महाराज सांगतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच बळ. आणि शेवटी तिसऱ्या चरणात सांगतात, वदनी तुझे मंगल नाम. हे भगवंता, माझ्या मुखातून जी तिसरी जे आहे ना आपल्याला मिळालेली वाणी, ही वाणी म्हटले तुझ्या ठिकाणी वाहिलेली आहे. वदनी तुझे मंगल नाम, तुझं मंगलमय नाम या वाणीने घेईल म्हटले. इतर काही ना अनेक वाचे न सेवी, मी दुसरं काहीच घेणार नाही. वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम. एकदा देह पवित्र झाला, वाणी पवित्र झाली, मन पवित्र झालं की हृदयामध्ये एक प्रेम तयार होते. लक्षात घ्या की जे प्रेम आम्हाला सुख प्रदान करते, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. समाधान सुख देणारं प्रेम आहे ते आपल्या अंतकरणात प्राप्त होत असते. फक्त भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. नामदेवराय महाराज म्हणतात की मी ते नाम घेणार म्हटले. वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंड प्रेम. हे तिन्ही कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारचा नियम केलेला आहे. शरीरानं तुझं भजन करेल, वारी करेल, तुझं पूजा करेल, ना नामस्मरण करेल, हे सर्व शरीरानं करेल. मनाने तुझ्या चरणावर माझं मन ठेवेल म्हटले. आणि वाणीनं तुझं नाम घेईल. हे 3 नियम मी केलेले आहेत मी. आणि ते 100 कोटी अभंग मी करायचं ठरवलेलं आहे देवा. परंतु तुम्ही म्हणता की माझ्यानं होणार नाही. मलाही माहीत आहे की 100 कोटी अभंग होणार नाही. पण तुम्हाला अशक्य ते तुम्हाला नाही नारायणा. तुम्हाला अशक्य काय म्हटले. देव तू त्याच्याकरता आहे ना, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्तिमान तू आहेस. तुला तर शक्य आहे. म्हणून देवा तुम्हीच आता हे माझा नेम चालवा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. मी नेम केला आहे आणि आता तुम्ही चालवायचा म्हणजे विठोबा देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वता, तुझे पंढरीनाथा. सर्व अभंगाचं तात्पर्य मी आपल्या पुढं ठेवलेलं आहे. बहुतेक सर्व समजलंच असेल की याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टीचा आपण चांगला सदुपयोग करावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, हेच या अभंगातलं तात्पर्य आहे. लक्षात घ्या. आता त्या 3 गोष्टी विठाला विठाला. कारण एवढे हार घातले ते म्हणजे एकही हाराचं तुम्ही हे केलं नाही. आता शेवट करायचा आहे समारोप. तर असो, मी माझ्या या आजच्या अभंगाचं तात्पर्य आपल्या लक्षात आलं असेल. सार आपण घ्यायचं असते. अभंगाचं सार घ्या.
काय सार आहे? हा, सार सार विठोबा नाम तुझे सार. सार भगवंताचं नाम आहे. दुसरं काय आहे? सुखरूपायसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याचं नाम सार आहे. भगवान सार आहे. लक्षात घ्या. म्हणून हे सार आपल्या जीवनात कसं प्राप्त होईल, भगवत प्राप्ती कशी होईल, एवढंच आपण घ्यायचं आहे. आणि ती भगवत प्राप्ती करून घेण्याकरता आता भगवत प्राप्ती आता आपल्या बाकीच्या बाहेरी दृष्टीनं एखादा देव आपल्याला भेटणे याला भगवत प्राप्ती म्हणतो आपण, तसं नाही. लक्षात. भगवान याची व्याख्या शास्त्राने केलेली वेगळी आहे. पांडुरंगाची व्याख्या वेगळी केलेली आहे. आपण ते जातो 12-12 तास उभा राहतो, जाऊ नये असं नाही. लक्षात घ्या. कारण तपेविन दैवत, तपानेच दैवत प्राप्त होत असतं, दैवत कृपा होत असते. 24 तास उभं राहून माणसं दर्शन करतात कृपे करता, कारण त्या ठिकाणी सुद्धा ती कृपा आहे. लक्षात घ्या. म्हणून तपेविन दैवत, आपला दैवत प्राप्त करायचं आहे, दैवताची कृपा करून घ्यायची आहे. म्हणून लक्षात घ्या, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता भगवत कृपा म्हणजे काय एवढं सांगतो, माझ्या सेवेला विराम देतो. 9 वाजता आले. पंढरीचा परमात्मा आपण डोळे भरून पाहतो, पायापासून ते डोक्यापर्यंत. आता जसा दिसतो तसा आहे का? हो म्हणे तसा आहे. तुझा उभा तसा आहे. चरण समचरण दृष्टी विटेवरी साजरे, सुंदरचे ध्यान उभा विटेवरी, तसं आहे. हे आपल्या दृष्ट्यानं बाहेरी पाहायची सवय लागली. बरं तर दिसतंय तसं नसतंय. जसा आहे तसाच आपण मानला आणि तसा मानतो म्हणून आपली गडबड आहे. मग पंढरपूरच्याच वाऱ्या करावं लागत आहे. जोपर्यंत परमात्मा कळत नाही तोपर्यंत वारी व वारी, पंढरीची वारी आहे माझे घरी करायचं आहे, त्याच्याशिवाय कळत नाही. लक्षात. तसं नाही. पंढरीचा परमात्मा कसा आहे? तुकोबाराय म्हणतात, सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण. लक्षात घ्या. पंढरीला जो परमात्मा आहे तो सच्चिद आनंद आहे. त्याची व्याख्या आहे ओरिजिनल. देवप्राप्ती म्हणजे काय प्राप्ती? त्या मूर्तीला मिठी घातली म्हणजे देवप्राप्ती झाली असं नाही. लक्षात घ्या. ते दर्शन झालं आहे. परंतु देवप्राप्ती सच्चिद आनंद हे तुमच्या जीवनात ज्या वेळा येईल त्यावेळा तुमचं दर्शन झालं, त्यावेळा दर्शन झालं, परमात्मा भेटला. मग लक्षात घ्या सच्चिदानंद काय आहे? सत म्हणजे सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. परमात्मा सत्य आहे, त्रिकाला अबाधित आहे, पूर्वी होता, आज आहे, पुढं देखील राहणार आहे, म्हणून त्याला सत्य म्हणायचं. आम्ही आज आहोत, 100 वर्षापूर्वी नव्हतो, पुढं आता 50 किंवा 100 वर्षापूर्वी राहणार नाही. माझे दिसे वावगे मृगांबू जैसे आता दिसतोय आपण, काही भरवसा नाही, परमात्मा नाही. मग सत्य हेच परमात्मा आहे. तुमच्या ज्या वेळा जीवनामध्ये सत्य येईल त्यावेळा देव तुम्हाला भेटला, देवाची कृपा झाली, जीवन कृतार्थ झालं. आता एवढं सत्य पचवणं येणं फार अवघड आहे. लक्षात ठेवा. परत येईल. त्याचं जर नामस्मरण त्याला आवडेल तसं आपण आवडे देवाशी तो आहे प्रकार नामाचा, त्याचं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनात सत येत आहे. आताचंच बरं आहे माता भगिनींचं, नवीन पद्धतीप्रमाणे ठीक आहे, नाही तर पूर्वीच्या काळात सती जावं लागत असं. तुम्हाला माहीत आहे ज्ञानोबारायण नेवाशाला आले त्यावेळेला एक माऊली सती चालली होती, सच्चिदानंद बाबाचीच पत्नी. सच्चिदानंद नाव ऐकूनच ज्ञानोबारायांनी थांबवलंय. सच्चिदानंद कुठं मरत असते काय म्हटले? सत्यकडे जात असते का? अरे सत्य त्रिकाला बाधित आहे, सत्याला काही लक्षात घ्या, काही भीती नाही. ज्ञानोबारायांनी त्यांना उठवलं. सच्चिदानंद, सत म्हणजे सत्य. सत हे महिला पूर्वी जात होत्या ना, आता काहींना त्यातलं ज्ञानसर्प सत अंगात येत असते. अंगात येते म्हणजे देवी अंगात आली तसं नाही बरं का, एक सत अंगात येत असते, एक ऊर्जा तयार होती, एक अशा प्रकारची एक स्थिती तयार होती की
जाळल्यानं जळत नाही, मेल्या त्या जळल्याची जाळाची भीती वाटत नाही, विषाची कशाचीच भीती वाटत नाही. शुद्ध अंत असं म्हटलं आहे, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सरपत आहे. अशी स्थिती होत असती तेव्हा त्या महिला सती जात होत्या. ते सत आहे, भक्तात तुझा सत आहे. संत महात्मे लक्षात घ्या, कुठं किती काय करत होते, त्यांच्या ठिकाणी सत होतं. सत आलं एकदा की सत्व आलं माणसा ठिकाणी की आपलं जीवन कृतार्थ झालं. सिद्ध ज्ञान, ज्ञान देव तू कैवल्यमिती शास्त्रज्ञ, ब्रह्मसत्यम जगदमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. अशा प्रकारचं महावाक्याचं ज्ञान होणं किंवा ज्ञान स्वरूप असणारा परमात्मा लक्षात घ्या, आपल्याला कळणं, अनुभवाला येणं, ह्याला म्हणतात सिद्ध. आणि ते सिद्ध आपल्याला प्राप्त झालं की आपलं जीवन ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानदेव तू कैवल्यम, तुम्हाला कैवल्य प्राप्त होते, जीवन कृतार्थ होते. आणि तिसरं आहे आनंद. तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला की समजायचं देवाची कृपा झाली. मग कशाने होतो? आनंद प्राप्त झाला की देवाची कृपा आहे. पण सच्चिद आनंद हे देवाचं स्वरूप आहे, देवप्राप्तीचं स्वरूप आहे. लक्षात घ्या. बाकीचं आपण हे करत राहायचं, हे केलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये ह्या दोन्ही गोष्टी येतात. म्हणून या 3 गोष्टी आहेत. सच्चिद आनंद त्याचं व्याख्या आहे. आणि या 3 गोष्टी प्राप्त करण्याकरता कायिक, वाचिक, मानसिक तप करावं लागते. आणि ते तप या ठिकाणी होत असते. म्हणून संतांनी ही रूढी घातली, पडली आहे रूढी जगा परिविचार, ही आपल्याला रूढी घातली आहे. म्हणून लक्षात ठेवा. हा आपण अखंड हरिनाम सप्ताह आता त्या पत्रिकेमध्ये 4थं वर्ष सांगितलं आहे. आता चौथं अधिक मास, चौथा का अधिक मास, चौथा अधिक मास आहे. ते 4थं वर्ष म्हटले, म्हणून म्हटलं काय सालाबादप्रमाणे आहे का, म्हणजे 4था अधिक मास झाला आहे. 3 अधिक मास अगोदर होऊन गेले, हा 4था अधिक मास या ठिकाणी आहे. या 4थ्या अधिक मासानिमित्त आपलं हे सत्र चालू आहे, अखंड हरिनाम सत्र चालू आहे. यात अनेक महात्म्यांचं आगमन झालेलं आहे, पुढे येणार आहेत. आणि या ठिकाणी अनेक महात्म्यांचे या ठिकाणी जी प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे. आमचे मंडलिक महाराज आहेत, उद्धव महाराज, त्याचप्रमाणे भास्करगिरी महाराजांचा फोटो आहे. आणि त्याचप्रमाणे रामानंद महाराजांचा फोटो आहे. आणि बाकी कीर्तनकाराचं आहेत. अशा या सर्व महात्म्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपला सर्वांना दर्शन होणार आहे. भाग्य आहे. या निमित्तानं हे सर्व संत मंडळी येतील. संत मंडळी आल्यानंतर लक्षात घ्या, एक वायुमंडल सुंदर होत असते. हे वायुमंडलामध्ये जे दोष झालेले आहेत ना, या सप्ताहाच्या माध्यमातून हे वायुमंडल सुधरत असते. तुम्हाला समाधान वाटण्याचं कारण हे वायुमंडल एकदम लक्षात घ्या बिघडलेलं आहे. आणि हे सुधारलं की माणसाला बरं वाटतंय. मंदिरात गेल्यावर बरं वाटतं, याचं कारण का वायुमंडल चांगलं आहे. घरातसुद्धा तुम्ही देवदेव करा, तुमच्या घरातलं वायुमंडल शुद्ध होईल. या मंदिरातलं होईल, गावातलं होईल. गावात जर असं त्या प्रकारचं जर चाललं सत्र तर हे वायुमंडल शुद्ध होत असते. आणि त्यामध्ये रोगराई बी थांबते आणि माणसं समाधानाने जगतात. लक्षात ठेवा. याच्याकरता हे आहे. पण संत महात्म्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. गावातली मंडळी सर्वच आता या ठिकाणी सर्व मान्यवर सर्व थरातील या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना मी धन्यवाद देतो. या इथं भजनी मंडळ आलेलं आहे. या भजनी मंडळाला देखील चांगले गाणारे वाजवणारे या ठिकाणी आले आहेत. पेटी मास्तर सर्वच सर्वांना धन्यवाद देतो. आणि साऊंड सिस्टीमवाले बी चांगले आहेत, धन्यवाद देतो. आणि शांततेनं या ठिकाणी गरम होत असतानासुद्धा माता भगिनी शांततेनं बसल्या. कारण माता भगिनी शांत बसणं म्हणजे देवाचीच कृपा समजायची. 1000 लाडू एकत्र चुपचाप बसतील, परंतु 4-5 कुरोडे असल्या तर त्या काही बसणार. विनोदाचा भाग सोडा. धन्य आहे. धन्य माता पिता तयाच्या माता भगिनी या ठिकाणी शांत बसले. आणि बंधुभाव हे विषय भावी भक्त चांगल्या पद्धतीनं बसले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आहे. झालेली सेवा खंडेरायाच्या चरणी. आता किती जरी बोललं तर तेच आहे, बाकीचं कुठून आणणार नाही. कोणी सांगितलं तर तात्पर्य फक्त लक्षात ठेवा. काही वाचिक मानसिक तप आहे, हे आपल्याला तप घडतं आहे. काया वाचा मन हे शुद्ध होणार आहे. पाप आपलं कमी जाणार आहे. आणि त्रिविध ताप, दैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि अदैविक 3 प्रकारचे दुःख असतात. आपलं हे दुःख नष्ट होत असतात. एवढंच लक्षात ठेवा. ही तपश्चर्या म्हणून करा, साधना म्हणून करा. कीर्तनाला येऊन टाईमपास म्हणून नका. 2 तास आपल्याला साधना करायची आहे.
आणि ज्या वेळा हे प्रमाण म्हणतात त्यावेळेला तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत चालायचं. ते प्रमाण म्हणायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल जर टाळे वाजून म्हटले की भगवंत प्रसन्न झाला. या सर्व तुमच्या शब्दाचं सार झालं. लक्षात घ्या. खंडरायांची कृपा आहे. खंडरायांचं देवस्थान आहे. फार महत्त्वाचं देवस्थान या भागातलं कुलदैवत आहे. त्यांची पालखीसुद्धा निघत असते. हो धन्यवाद आहेत पंढरपूरला. आम्हाला वाटणं भेटतातच. एकत्र होतो आम्ही पंढरपूरला काही दिवस आणि पालखी निघते. आम्ही साईबाबांची पालखी काढलेली आहे. अशा प्रकारचा असा हा आनंद आहे. अशा प्रकारचा आनंद या निमित्तानं आपल्या गावाला मिळत असतो. खंडरायांची कृपा आहे. ग्रामदेवतेची कृपा आहे. साधुसंतांची कृपा आहे. अशीच कृपा आपल्या सर्वावर हो अशी मी वचने प्रार्थना करतो आणि माझ्या या सेवेला या ठिकाणी विराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले रे बोलिले बाबू नाही उच्चारिला तर व्यापुला तुला म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पेंगरा ज्ञानदेव तुकाराम 2 मिनिट बसा सर्वांनी विनंती आहे.